फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सीच्या सेकंड चॅप्टरला सुरुवात करत आहोत. ऑलरेडी आपला फर्स्ट चॅप्टर कॉलेजमध्येच सुट्ट्यांपूर्वी कंप्लीट झालेला आहे. आता आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करत आहोत. शनिवारी मी तुम्हाला एक PPT म्हणजेच PDF पाठवली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम याचे काही नोट्स पाठवले होते जे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे होते. त्याच्याबद्दलच आज आपण अभ्यास करणार आहोत. तर सेकंड चॅप्टरचं नाव आहे आपलं इंट्रोडक्शन ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. सो व्हॉट इज डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू आस्पेक्ट्स. प्रत्येक व्यवहाराला दोन बाजू असतात. बरोबर आहे ना. एक आपण बघतो की जसं वस्तू खरेदी करतो जेव्हा आपण, तेव्हा वस्तू खरेदी करताना एक वस्तू जर खरेदी केली तर वस्तू आपल्याकडे येते आणि पैसे आपल्याकडून जातात. म्हणजे दोन बाजू आहे. बरोबर आहे का? फक्त वस्तू येते पैसे जात नाही असं होत नाही. मग एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू आस्पेक्ट्स आणि प्रत्येक व्यवहाराला दोन बाजू असतात आणि त्या दोनही बाजूंची आपण नोंद करतो. त्यालाच डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम असे म्हणतात. सिम्पल वर्ड्स, खूप कॉम्प्लिकेटेड आपल्याला करायचं नाही आहे. आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द इंट्रोडक्शन ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम. आपण आता डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम बघणार आहोत. बघा, एक बाजू जी आहे, डावी बाजू जी असते ती डेबिट साईड असते. लेफ्ट हँड साईडची जी बाजू असते तिला डेबिट म्हणतात, त्याला DR डेबिट साईड. आणि उजवी बाजू जी असते ती असते क्रेडिट साईड, ज्याला CR म्हणतात, क्रेडिट साईड. ओके. मग डबल एंट्री बुककीपिंगमध्ये प्रत्येक व्यवहाराचे दोन बाजू असतात, दोन आस्पेक्ट्स असतात, ड्युअल ॲस्पेक्ट्स आपण ज्याला म्हणतो. एक ॲस्पेक्ट्सला आपण डेबिट देतो आणि सेकंड ॲस्पेक्टला आपण क्रेडिट देतो. मग डेबिट काय आहे, क्रेडिट काय आहे, कशाबद्दल डेबिट दिलं जातं, कशाबद्दल क्रेडिट दिलं जातं, हे आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण त्याआधी आपण डबल एंट्री बुककीपिंग काय आहे ते बघणार आहोत. सो व्हॉट इज डबल एंट्री अकाउंटिंग? दॅट इज डबल एंट्री बुककीपिंग. With double entry, a credit is made in at least one account and a debit is made at least in other account. म्हणजेच काय, तर डबल एंट्रीमध्ये एका अकाउंटला डेबिट दिलं जातं आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपण इथे आता एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. इथे एक्झाम्पल आपण घेऊया की फॉर एक्झाम्पल आपण स्टेशनरी काय केली, परचेस केली. ओके. स्टेशनरी परचेस केल्यानंतर आपल्याकडे दोन अकाउंट आले. एक स्टेशनरी अकाउंट, बरोबर आहे, आणि दुसरं कॅश अकाउंट. राईट. आता स्टेशनरी अकाउंट अँड कॅश अकाउंट आपण काय केली, स्टेशनरी परचेस केली आहे. परचेस म्हणजे काय, आपण ती स्टेशनरी खरेदी केली आहे. बरोबर आहे, विकत घेतली आहे. मग स्टेशनरी विकत घेतल्यानंतर आपल्याकडे काय येणार आहे, स्टेशनरी येणार आहे. स्टेशनरी आली आहे आणि आपल्याकडून काय झाली आहे, कॅश गेली आहे. म्हणजे आपल्या स्टेशनरीमध्ये काय झाली आहे, वाढ झाली आहे. म्हणजे स्टेशनरी इन्क्रीज झाली आहे. ऑलरेडी काही स्टॉक असेल पण अजून आपण घेतली आहे म्हणजे स्टेशनरी काय झाली आहे, वाढली आहे. बरोबर आहे ना. आणि कॅश काय झाली आहे, कमी झाली आहे, डिक्रीज. बरोबर आहे. मग जेव्हा वाढतो म्हणजे एखादी गोष्ट व्यवसायात येते किंवा व्यवसायात ती गोष्ट वाढते तेव्हा आपण त्याला काय करतो, डेबिट देतो. काय देतो, डेबिट. त्याला आपण काय देतो, डेबिट. आणि जेव्हा व्यवसायातून एखादी गोष्ट जाते किंवा कमी होते तेव्हा आपण त्याला काय देतो, क्रेडिट देतो. दिस इज कॉल्ड डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम. यालाच काय म्हणतात, डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम असे म्हणतात. की डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीममध्ये अ क्रेडिट इज मेड इन ॲटलिस्ट वन अकाउंट. म्हणजेच क्रेडिट हे एका अकाउंटला दिलं जातं अँड डेबिट इज मेड ॲटलिस्ट वन अनदर अकाउंट. डेबिट हे दुसऱ्या अकाउंटला दिलं जातं. दोन बाजू असतात. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू आस्पेक्ट्स. वन इज डेबिट साईड अँड अनदर वन इज क्रेडिट साईड. एक बाजू असते डेबिट आणि दुसरी बाजू असते क्रेडिट. मग प्रत्येक ट्रान्झॅक्शनला हे ड्युअल ॲस्पेक्ट, त्याचे दोन्ही बाजू त्या नोंदवल्या जातात आणि नोंदवताना एका बाजूला डेबिट दिलं जातं आणि एका बाजूला क्रेडिट. बघा, व्यवसाय आहे तर व्यवसायात काहीतरी वाढणार आहे, काहीतरी कमी होणार आहे.
जेव्हा व्यवसायात काही वाढतं तेव्हा आपण डेबिट देतो आणि व्यवसायात जेव्हा काही कमी होतं तेव्हा आपण त्याला काय देतो, क्रेडिट देतो. सो नेक्स्ट कन्सेप्ट पण आपण जाणून घेऊ की डबल एंट्री सिस्टीम is a method of arranging account in a such a way that the dual aspects would be expressed by the credit debit amount and equal and offsetting credit amount. डबल एंट्री सिस्टीम ही एक अशी मेथड आहे जी अकाउंटला अशा पद्धतीने अरेंज करते की दोन बाजू, ज्याला एका बाजूला डेबिट दिलं जातं आणि त्याच इक्वली दुसऱ्या बाजूला क्रेडिट दिलं जातं. It is a system in which you enter both side of transaction. ही अशी पद्धत आहे, ही अशी सिस्टम आहे ज्याच्यामध्ये आपण दोन्ही बाजू, व्यवहाराच्या दोन्ही बाजू बघतो. फॉर एव्हरी डेबिट देर इज अ क्रेडिट. प्रत्येक डेबिटला काय असतं, क्रेडिट असतं. फॉर एव्हरी गिव्हर देर इज अ टेकर. जो देणारा असतो, एखादा देणारा असेल ना तर घेणारा कोणीतरी असतं, बरोबर आहे. वस्तू जाणारी असते तर ती येणारी पण असते. प्रत्येक व्यवहाराला दोन बाजू असतात. जर आपण देत असू तर समोरचा घेणारा असेल, समोरचा देणारा असेल तर आपण घेणारा असू. आपल्या व्यवसायातून जर मालमत्ता जात असेल तर आपल्या व्यवसायात पैसे येत असेल, बरोबर आहे. काहीतरी जातं, काहीतरी येतं, कोणीतरी देतं, कोणीतरी घेतं आणि एक्सपेन्सेस, खर्च होतात, उत्पन्न येतं, अशा बाजू होत असतात. देर इज अ ड्युअल ॲस्पेक्ट्स. म्हणूनच म्हटलंय की एव्हरी डेबिट देर इज अ क्रेडिट. डेबिट असेल तिथे क्रेडिट असतेच. म्हणजेच एव्हरी गिव्हर, प्रत्येक देणारा जिथे असतो तिथे घेणारा पण असतो, बरोबर. आपण बघितलं की वस्तू खरेदी करताना जर आपण वस्तू खरेदी केली तर आपण वस्तू घेणारे आहोत आणि पैसे देणारे आहोत, बरोबर आहे. आणि समोरचा व्यक्ती वस्तू देणारा आहे, पैसे घेणारा आहे. आपल्या व्यवसायामध्ये वस्तू येते पण व्यवसायातून पैसा जातो. साधी गोष्ट आहे ना. तर या ड्युअल ॲस्पेक्ट्सलाच काय म्हणतात, डबल एंट्री सिस्टम असे म्हणतात. त्याचे पण काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे की जेव्हा आपण ट्रायल बॅलन्स बनवतो, अखेरीचं जे अकाउंट आहे, अखेरचं जे स्टेटमेंट आहे, तेव्हा आपल्याला या ड्युअल ॲस्पेक्ट्समुळे डबल एंट्री सिस्टीमचा त्याच्यामध्ये काय होतो, फायदा होतो. डबल एंट्री सिस्टीममुळे मोर ॲक्युरेट अँड रिलायबल पोझिशन इज प्रोव्हाइड. खूप अगदी ॲक्युरेट, अचूक आणि आपल्याला हवी अशी रिझल्ट आपल्याला डबल एंट्री सिस्टीममधून मिळतो. आणि त्याचबरोबर व्यवसायाचं जे परफॉर्मन्स आहे ते इझिली आपल्याला काय करता येतं, त्याच्यामध्ये कंपॅरिझन करता येतं, तुलना करता येते. सो दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री सिस्टीम. पण त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहे की अकाउंट्स कॅन बी डिपिक्ट रॉंग पिक्चर व्हेन द अकाउंटंट इज नॉट वेल वर्स इन अकाउंटिंग. जर जो व्यक्ती अकाउंट सांभाळत असेल तो जर त्याच्या अकाउंटिंगमध्ये जर परफेक्ट नसेल तर मे बी तो डेबिटच्या ऐवजी क्रेडिट देईल, क्रेडिटच्या ऐवजी डेबिट देईल. तर अशा वेळेस अकाउंटिंग सिस्टीममध्ये काय होऊ शकतात, चुका होऊ शकतात. रिक्वायर नंबर ऑफ बुक्स अँड रजिस्टर टू बी मेंटेन. आणि जेव्हा डबल एंट्री सिस्टीममध्ये खूप सारे बुक्स मेंटेन करावे लागतात आणि प्रत्येक बुक्स मेंटेन करताना खूप साऱ्या डिफिकल्टीज येतात. सो हे दोन डिसॲडव्हान्टेजेस डबल एंट्री सिस्टीमचे सांगितले आहे. सो डबल एंट्री सिस्टीम मीन्स वॉट, इट इज अ सिस्टीम इन विच यू एंटर बोथ साईड ऑफ ट्रान्झॅक्शन. आपण डबल एंट्री सिस्टीममध्ये ट्रान्झॅक्शनच्या दोन्ही बाजूंचा काय करतो, विचार करतो. दोन्ही बाजूमध्ये आपण जातो आणि त्या दोन्ही बाजूंपैकी एका बाजूला आपण डेबिट देतो, एका बाजूला आपण क्रेडिट देतो. कारण एव्हरी गिव्हर देर इज अ टेकर. ओके. आणि जिथे इन्क्रीज आहे तिथे डिक्रीज आहे, जिथे डिक्रीज आहे तिथे इन्क्रीज आहे. म्हणजे जिथे आपण वाढवतो तिथे घटतं पण, जिथे घटतं तिथे वाढतं पण, किंवा आपण देतो तिथे आपण घेतो पण, राईट. तर हे सगळे जे आहे याला आपण काय म्हणतो, डबल एंट्री सिस्टीम असे म्हणतो. त्यानंतर डबल एंट्री सिस्टीममध्ये आपल्याला देर इज अ लॉट्स ऑफ टाईप्स ऑफ अकाउंट्स. आपल्याला खूप सारे अकाउंट्सचे प्रकार आहेत, त्या अकाउंटच्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. सो व्हॉट इज अ अकाउंट? अकाउंट मीन्स व्हॉट? An account is a summarized record of transactions affecting one person, one kind of property or one class gain or losses. अकाउंटिंग काय आहे? इट इज अ रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवसाय नोंदवण्याचं एक साधन आहे जे एका व्यक्तीचं असू शकतं, प्रॉपर्टीचं म्हणजेच मालमत्तेचं असू शकतं,
किंवा ते फायद्याचं असू शकतं किंवा लॉसेसचं असू शकतं. हे जे अकाउंटिंग आहे, अकाउंट म्हणजे काय, एक खातं जे व्यवहाराशी संबंधित आहे. जे खातं एका व्यक्तीचं असू शकतं, व्यक्तीला अफेक्ट करू शकतं, प्रॉपर्टीला अफेक्ट करू शकतं. गेन म्हणजेच फायदा किंवा लॉसेस म्हणजेच तोटा, त्यालाच आपण काय म्हणतो, अकाउंट असे म्हणतो. अकाउंटमध्ये समराइज्ड रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन, पहिले व्यवहाराला ओळखलं जातं. मग व्यवहारामध्ये पर्सन आहे का, व्यक्ती आहे का, किंवा पर्टिक्युलर ॲसेट आहे का, किंवा त्या व्यवहारामध्ये काही लायबिलिटी देणं आहे का, किंवा काही एक्सपेन्सेस आहे का, काही खर्च आहे का, हे सगळं ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर त्या अकाउंटला स्पेसिफिकली नाव दिलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल परचेस्ड फर्निचर ॲट ₹2000. आपण जर 2000 रुपयाचं काय परचेस केलं, फर्निचर परचेस केलं, बरोबर आहे. मग फर्निचर ही मालमत्ता आहे. मग फर्निचरचं एक स्वतंत्र काय असेल, अकाउंट असेल. आणि फर्निचर घेतोय तर फर्निचरच्या बदल्यात आपण काय देतोय, कॅश. मग कॅश हे काय आहे, ही सुद्धा मालमत्ता आहे. पण इथे फर्निचर आलंय, कॅश गेलीये. सो कॅश अँड फर्निचर बोथ आर पर्टिक्युलर ॲसेट, दॅट इज अकाउंट. दिस इज कॉल्ड अकाउंट. ओके, देर आर various types of accounts. So let's start with this accounts, की आपल्याला हे कोणकोणते अकाउंट्स आहे ते आपण बघूयात. टाइप्स ऑफ अकाउंट्स, देर आर 2 टाइप्स ऑफ अकाउंट्स. One is personal account and another one is impersonal account. Personal means what? Related to person, व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या खात्याला, अकाउंटला पर्सनल अकाउंट असे म्हणतात. मग व्यक्ती ह्या 2 प्रकारच्याच असतात आणि तिसरी जी असते ती व्यक्तीची प्रतिनिधी असते किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असते. फॉर एक्झाम्पल नॅचरल पर्सनल अकाउंट. आता नॅचरल पर्सनल कोणते आहे, फॉर एक्झाम्पल यू अँड मी, वी बोथ आर नॅचरल पर्सन. तुम्ही आणि मी, आपण काय आहोत, नॅचरल. जे देवाने आपल्याला जन्म दिला आहे, आपण नॅचरल आहोत, राईट. मग फॉर एक्झाम्पल रोहित अकाउंट, रोहित हा व्यक्ती आहे, त्याचं अकाउंट आहे. मग रोहित अकाउंट काय झालं, नॅचरल, दॅट इज पर्सनल अकाउंट झालं. फॉर एक्झाम्पल बँक ऑफ इंडिया ही संस्था आहे, पण ती कोणी निर्माण केली आहे, माणसाने निर्माण केली आहे. मग ती आर्टिफिशियल पर्सन आहे ना, मग आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. मग बँक ऑफ इंडिया हे सुद्धा टाईप ऑफ पर्सनल अकाउंट. अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, फॉर एक्झाम्पल डेटर अँड क्रेडिटर. डेटर कोण आहे आणि क्रेडिटर कोण आहे, बरोबर आहे. डेटर कोण आहे, अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस. असा व्यक्ती ज्याला व्यवसायाला पे करायचे, द्यायचे भविष्यात, पण तो पण व्यक्ती आहे ज्याला द्यायचे, बरोबर आहे. अँड दॅट इज क्रेडिटर, की असा व्यक्ती ज्याला बिझनेसला ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्या व्यक्तीला आपण क्रेडिटर म्हणतो. मग तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे. लक्षात येतं आहे का, ते रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्यामुळे ते पर्सनल अकाउंटमध्ये येतात. पर्सनल अकाउंटमध्ये नॅचरल पर्सन येतात, आर्टिफिशियल पर्सन येतात अँड रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा येतात. दॅट इज पर्सनल अकाउंट. अँड नेक्स्ट वन इज इम्पर्सनल अकाउंट. सो इम्पर्सनल मीन्स वॉट, की जे पर्सनल म्हणजे व्यक्तीशी संबंधित किंवा व्यक्ती नाही आहे, ती भौतिक वस्तू आहे. मग भौतिक वस्तू 2 अकाउंट आहे, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. साधं आणि सोपं डोक्यात ठेवायचं. रिअल अकाउंट इज रिलेटेड विथ द ॲसेट प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. व्यवसायाच्या ज्या मालमत्ता आहे, व्यवसायाची जी संपत्ती आहे, ती संपत्ती, ती ॲसेट, हे सगळे रिअल अकाउंट आहे. रिअलमध्ये टँजिबल येतं आणि इनटँजिबल पण येतं. मग टँजिबल म्हणजे काय, वी कॅन सी ऑर टच. फॉर एक्झाम्पल फर्निचर अकाउंट, मशनरी अकाउंट. मशनरी म्हणजे काय, व्यवसायातले यंत्रसामग्री, व्यवसायातलं फर्निचर, हे आपण बघू शकतो डोळ्यांनी, त्यांना हात लावू शकतो, ती कंपनीची मालमत्ता आहे. म्हणून ते रिअल अकाउंट, ते टँजिबल आहे, त्या टँजिबल ॲसेट्स आहेत, बघू शकतो आपण. पण इनटँजिबल ॲसेट मीन्स वॉट, वी कॅनॉट सी, वी कॅनॉट टच. फॉर एक्झाम्पल गुडविल, पेटेंट्स. गुडविल म्हणजे काय, इट इज अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी.
गुडविल काय आहे की अशी वस्तू, असं गोष्ट जी एक प्रकारची व्यवसायाची संपत्ती आहे, जी पैशाच्या याच्यात त्याची तुलना केली जाते, मोजली जाते. गुडविल आपल्याला दिसतं का? पण आपण काय म्हणतो, त्या कंपनीचं गुडविल चांगलं आहे आणि म्हणून मला इन्व्हेस्ट करायचं, राईट. मग गुडविल हे सुद्धा काय आहे, ॲसेट आहे, पण इट इज अ इनटँजिबल ॲसेट. म्हणजे ती काय आहे, न बघू शकणारे मालमत्ता आहे. मग ती रिअल अकाउंटमध्ये येते. आणि दुसरं जे आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट, easy and simple, nominal account is an account which is related with the expenses and losses, gains and profit, income. नॉमिनल अकाउंट हे असं अकाउंट आहे जे एक्सपेन्सेस, खर्च, लॉसेस, तोटा, गेन, फायदा आणि इन्कम, उत्पन्न यांच्याशी रिलेटेड आहे. उदाहरणार्थ रेंट रिसिव्ड, भाडं मिळालं ना, भाडं नॉमिनल अकाउंट आहे. भाडं मिळालं आहे, उत्पन्न आलं. रेंट पेड, रेंट दिलं आहे, खर्च झाला, नॉमिनल अकाउंट. लक्षात येतं आहे का? तो दिस इज अ टाईप्स ऑफ अकाउंट. आपण एक एक आता अकाउंट बघणार आहोत. देर आर 3 टाईप्स ऑफ अकाउंटिंग. दॅट इज फर्स्ट वन इज पर्सनल अकाउंट. दीज आर द अकाउंट्स विच रिलेटेड टू द पर्सन, सच ॲज कस्टमर अकाउंट, सप्लायर्स अकाउंट, एक्सेट्रा. पर्सनल अकाउंट्स include both live personal accounts and artificial personal accounts. मग पर्सनल अकाउंट जे आहे ते नॅचरल, दॅट मीन्स वी आर ह्युमन बिईंग, ते आपलं. आणि आर्टिफिशियल, फॉर एक्झाम्पल बँक, कंपनी, राईट. तर हे सगळे पर्सनल अकाउंट आहे. मग ते सगळे पर्सनल अकाउंटमध्ये येतात. म्हणजे ते बँक ऑफ इंडिया आलं किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आलं, फॉर एक्झाम्पल आरंभ महाविद्यालय आलं. हे सगळे पर्सनल अकाउंट आहे. ते आर्टिफिशियल आहे. ते कोणी बनवले आहे? माणसाने बनवले आहे, माणसाशी संबंधित आहे. माणूस आणि माणसाशी संबंधित सगळ्या गोष्टी पर्सनल अकाउंटमध्ये येतात. त्यानंतर दुसरं आहे रिअल अकाउंट. दुसरं काय आहे? रिअल अकाउंट. सो दिस कॅन बी टँजिबल, दॅट मीन्स कॅन बी टच अँड सीन. म्हणजे आपण बघू शकतो किंवा स्पर्श करू शकतो. आणि इनटँजिबल, आपण बघूही शकत नाही, स्पर्शही करू शकत नाही. असे दोन्हीही ॲसेट्स ह्या कशामध्ये येतात? रिअल अकाउंट्समध्ये येतात. मग आता टँजिबल ॲसेट्स कोणते आहे? जसं कॅश, फर्निचर, मशिनरी, लँड, बिल्डिंग, ह्या सगळ्या काय आहे? टँजिबल आहे. आपण बघू शकतो, हात लावू शकतो, बरोबर आहे. पण इनटँजिबल काय आहे? वी कॅनॉट सी, वी कॅनॉट टच. फॉर एक्झाम्पल पेटंट्स अकाउंट. पेटंट्स म्हणजे काय? जेव्हा आपण आपल्या व्यवसायाचं चिन्ह, व्यवसायाचं राईट्स एखाद्या व्यक्तीला वापरायला देतो, तेव्हा त्याला आपण पेटंट्स अकाउंट म्हणतो. आणि गुडविल हे आपण बघू शकतो का? टच करू शकतो का? नाही. पण तरीही त्या व्यवसायाच्या काय आहे? मालमत्ता आहे, इनटँजिबल ॲसेट्स आहेत. म्हणून टँजेबल ॲसेट्स अँड इनटँजेबल ॲसेट्स, बोथ टाईप ऑफ ॲसेट्स आर इन्क्लूड इन द रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हटलं का फक्त लक्षात ठेवायचं व्यवसायाच्या मालमत्ता, सगळ्या ज्या कोणत्याही मालमत्ता आहे त्या सगळ्या मालमत्ता कुठे येणार आहे? रिअल अकाउंट्समध्ये येणार आहे. ओके. नेक्स्ट वन इज नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट मीन्स व्हॉट? दोज अकाउंट्स विच आर असोसिएटेड विथ इन्कम, गेन, लॉसेस और एक्सपेन्सेस. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की असं अकाउंट जे कशाशी रिलेटेड आहे? व्यवसायाचं उत्पन्न, व्यवसायाचे फायदे, व्यवसायाचे तोटे आणि व्यवसायाचे खर्च, हे सगळे आहे त्याला सगळे कशामध्ये येतात? नॉमिनल अकाउंटमध्ये. ॲट द एंड रिमेनिंग बॅलन्स ऑफ नॉमिनल अकाउंट्स आर द पोस्टेड इन द कॅपिटल अकाउंट. फॉर एक्झाम्पल रिअल अकाउंट, सॅलरी अकाउंट, रेंट अकाउंट. आता रेंट अकाउंट म्हणजे काय? भाडं. खर्च झाला ना, सॅलरी दिली, खर्च झाला, बरोबर आहे. कमिशन, कमिशन मिळालं, उत्पन्न मिळालं, फायदा झाला. लॉस बाय फायर, आगीत माल जळाला, काय झाला? लॉस झाला. हे सगळे काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. सो आपण लक्षात ठेवायचे पर्सनल अकाउंट विच इज रिलेटेड विथ द पर्सन ऑर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पर्सन. म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्तीशी संबंधित सर्व गोष्टी पर्सनल अकाउंटमध्ये येतात. रिअल अकाउंट फक्त व्यवसायाच्या मालमत्ता, दृश्य अदृश्य दोन्ही मालमत्ता.
आणि नॉमिनलमध्ये व्यवसायाचे उत्पन्न, फायदा, खर्च, तोटा हे सगळे नॉमिनल अकाउंटमध्ये येतात. आणि त्याच अकाउंट्समध्ये बघा इथे अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे रिअल अकाउंट ऑल ॲसेट्स. बघा ऑल ॲसेट्स, पर्सनल अकाउंट ऑल पार्टीज, डेटर, क्रेडिटर, ओके. अँड नॉमिनल अकाउंट्स ऑल आयटम्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस. जे प्रॉफिट अँड लॉस हो म्हणजे इथे मग खर्च येईल, उत्पन्न येईल, फायदा येईल, तोटा येईल, ओके. So tangible intangible assets are included in the real account. All debtors, creditors are included in the personal accounts, and all expenses, income, losses, gains, profit included in the nominal account. So there are the rules we call the golden rules of accounting. These three accounts have their own rules. हे तिन्ही अकाउंटात त्यांचे स्वतःचे काही रूल्स आहेत. ते रूल्स आपण बघणार आहोत. बघा रिअल अकाउंटचे काय रूल्स आहे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इनटू द बिझनेस. म्हणजे व्यवसायात जे येतंय त्याला डेबिट द्या. आता व्यवसायात काय येईल, मालमत्ताच येऊ शकते ना, मग ती टँजिबल किंवा इनटँजिबल असेल. मग व्यवसायात कॅश आली, व्यवसायात फर्निचर आलं, व्यवसायात मशिनरी आली, ओके, व्यवसायात बिल्डिंग घेतली, बरोबर आहे. हे व्यवसायात आलं, मग जे व्यवसायात येईल त्याला डेबिट द्या. अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट फ्रॉम द बिझनेस. आणि जे व्यवसायातून जाईल, व्यवसायातून कमी होईल त्याला काय द्या, क्रेडिट द्या. मग व्यवसायातून कॅश गेली, ओके, जे काही व्यवसायातून जाईल, जी मालमत्ता व्यवसायातून जाईल तिला क्रेडिट द्या, जी मालमत्ता व्यवसायात येईल तिला काय द्या, डेबिट द्या. रूल इज व्हॉट, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट कशाला द्या, जे येईल त्याला डेबिट द्या आणि जे जाईल त्याला. हे बघा येतं आणि जातं दोन्ही गोष्टी असतात. जे येईल त्याला डेबिट द्यायचं, जे जाईल त्याला क्रेडिट द्यायचं. दिस इज अ रूल ऑफ रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. देन द रिअल रूल ऑफ पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट कोणाशी रिलेटेड आहे, विथ द पर्सन, व्यक्तीशी रिलेटेड आहे. मग व्यक्ती एकदा देणारा असू शकतो किंवा घेणारा असू शकतो. मग त्यांनी रूल काय सांगितलाय, डेबिट द रिसिव्हर, घेणाऱ्याला डेबिट द्या, अँड क्रेडिट द गिव्हर, देणाऱ्याला क्रेडिट द्या. जो घेतो त्याला डेबिट द्या आणि जो देतो त्याला क्रेडिट द्या. डेबिट द रिसिव्हर बघा माणसाशी रिलेटेड आहे, इथे प्रॉपर्टीशी रिलेटेड नाही आहे काहीच, माणसाशी रिलेटेड आहे म्हणून काय म्हटलं आहे. आणि माणूस असतो ना जो देतो आणि घेतो, मग डेबिट द रिसिव्हर, डेबिट कोणाला द्यायचं आहे, रिसिव्हरला द्या म्हणजे जो घेतो. आणि क्रेडिट द गिव्हर, जो देतो त्याला काय द्या, क्रेडिट द्या. ॲज सिम्पल ॲज दॅट. खूप सोपे गोल्डन रूल्स आहे आणि तुम्ही हे गोल्डन रूल्स जर ध्यानात ठेवले तर तुम्हाला पूर्ण अकाउंटिंग अगदी सोपी जाणार आहे. त्यानंतर थर्ड वन, तिसरा अकाउंटचा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम अँड गेन. व्यवसायात जर एक्सपेन्सेस किंवा लॉस होत असेल, म्हणजे खर्च होत असेल आणि लॉस होत असेल, तर त्या खर्चाला आणि त्या तोट्याला डेबिट द्या. अँड क्रेडिट द इन्कम अँड गेन. व्यवसायामध्ये जर फायदा झाला, उत्पन्न आलं तर त्याला क्रेडिट द्या. उदाहरणार्थ रेंट पेड, रेंट भरला, व्यवसायाने गाळा घेतला आहे, त्या गाळ्यामध्ये व्यवसाय चालतो आणि तो गाळा भाड्यावर आहे, त्या गाळ्याचा याचा रेंट भरला, भाडं भरलं, व्यवसायाचा काय झाला, खर्च झाला, मग तिथे डेबिट द्या. आलं लक्षात. आणि व्यवसायाला जर काही मिळालं, इन्कम मिळाला, उत्पन्न मिळालं किंवा फायदा झाला, उदाहरणार्थ 50 रुपयाची वस्तू 70ला विकली तर 20 रुपयाचा काय झाला, फायदा झाला, म्हणून त्याला काय द्या, क्रेडिट द्या. ओके. डेबिट द एक्सपेन्सेस ऑन लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम अँड गेन. जे डेबिट आहे एक्सपेन्सेस आणि लॉसेसला डेबिट द्या आणि इन्कम आणि गेनला काय द्या, क्रेडिट द्या. दिस इज अ गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. ओके. सो आपण आज काय काय शिकलो, डेबिट
देर इज डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम मीन्स वॉट. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री सिस्टीम. त्यानंतर अकाउंट्स अँड टाईप्स ऑफ अकाउंट्स अँड द गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स. सो रिअल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे? डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. अँड नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट द एक्सपेन्सेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. Debit what comes in and credit what goes out. Debit the receiver, credit the giver, and debit all expenses and losses, credit all income and gain. तर या पद्धतीमध्ये आपण आज या टॉपिकचे जे इंट्रोडक्शनरी पार्ट होता तो आपण आज कंप्लीट केलेला आहे. तुम्ही हे सगळं महत्त्वाचे मुद्दे तुमच्या अकाउंट्सच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे. उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल वर्कला सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला रिअल अकाउंटमध्ये कुठले कुठले आयटम्स येतात, पर्सनल अकाउंटमध्ये कुठले कुठले आयटम्स येतात आणि नॉमिनल अकाउंटमध्ये कुठले कुठले आयटम्स येतात सगळं मी तुम्हाला पाठवणार आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये, अकाउंटच्या वहीमध्ये ते लिहून घ्यायचं आहे. आणि काहीही अडचण आली, कुठलाही मुद्दा जर समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. कॉल फक्त कोणी करायचा नाही, पर्सनलला व्हॉट्सअप मेसेज करा. आपण तिथे बोलूया. तुमच्या ज्या काही क्वेरीज आहे, तुमचे जे काही प्रश्न आहे आपण तिथे नक्की सॉल्व करूया. फक्त समजलं नसेल तर नक्की विचारा, कारण हा तुमचा बेसिक पार्ट आहे आणि हा जर तुम्हाला समजला नाही तर पुढच्या कुठल्याही अकाउंटिंग कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार नाहीत. सो स्टुडंट्स, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि अभ्यास करायचा आहे. थँक्यू.